समजा मला पब्लिशिंग इंडस्ट्रीमध्ये चालू करायचंय, काम चालू करायचंय, तुम्ही मला काय 5 टिप्स द्याल ज्या मी फॉलो करायला पाहिजे, ज्या स्टेजला तुम्ही आहात त्याच्या थोडं तरी कुठेतरी मी पोचेन? फर्स्ट इज युनिकनेस. बर. तुम्ही आता बघितलं असेल तर 300 प्रकाशक हो इथेच हो. मराठीतलेच. हो एक टायटल पासून ते आमच्यासारखे 3000 पुस्तकं प्रकाशित केलेले असे भरपूर आहे. हो. सो कॉम्पिटिशन सगळीकडे आहे. व्हॉट स्टँड्स आउट इज युनिकनेस. बर. मग तो युनिकनेस असेल, तुमची पुस्तकं कुठल्या प्रकारची आहे, जॉनर काय आहे त्याचं, वाङ्मय प्रकार काय आहे, हा. त्याचं प्रोडक्शन काय आहे, याच्यामध्ये युनिक असू शकतो. विषय हा दुसरा मेन महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही कुठल्या विषयाची पुस्तकं काढताय. बर. आजकाल खूप वेगळ्या विषयाची पुस्तकं लोकांना पाहिजेत आणि कळायला कळतंय. बर. सायन्सची पुस्तकं आजकाल फार जातात. बर. एनिथिंग विच इज स्पेस. हा. ओके. स्पेसिफिक टू स्पेस. स्पेस. हा. मी आता एक साधारण 10 पुस्तकं काढली त्या प्रकारची. बर. यू विल नॉट बिलीव्ह 6 महिन्यामध्ये आवृत्ती संपते. लोकांना थ्रिलर पाहिजे, लोकांना काहीतरी एनिथिंग विच गिव्स देम दॅट किक. हा. कादंबरीचा काळ मी तरी म्हणेन थोडासा उतरताय. ओके. पण ललित कथासंग्रह यांना एक छान दिवस आहे. बर. ऐतिहासिकला प्रचंड दिवस आहे. हो हो. खूप आहे. खूप आहे. खूप आहे. म्हणजे ते तर संपतच नाही. जे Exactly. जे आपले क्लासिकल लेजंड्स आहेत ते Exactly. वर्षानुवर्ष चालूच आहे. मोर पॉइंट असा आहे की तुमचं डिस्ट्रीब्युशन, तुम्ही कुठपर्यंत पोहोचताय. बर. आणि शेवटचं मी असं सांगेन की वैविध्यपूर्णता. एकाच प्रकारची पुस्तकं काढत बसलं की एका लिमिट नंतर त्याला एक स्टॅगरिंग पॉइंट. ओके. जेव्हा आता आम्ही इतक्या वर्ष एक्झिबिशन करून आम्हाला कळायला लागलेलं की एखादी फॅमिली एखाद्या स्टॉल मध्ये येते, कुठलाही, मी काय माझा म्हणत नाही, इतर बुक सेलर्स कडनंही आम्ही इनपुट्स घेतो राईट. की काय पाहिजे. हा. मेन म्हणजे की त्यांच्याकडनं कळतं, म्हणजे ते पुस्तक विक्रेते हो. त्यांच्याकडनं कळतं हो. की अमेझॉनचा डेटा शेअर करतो, वेबसाईटचा डेटा मिळतो की हो. लोकांना काय पाहिजे. बरोबर. त्याच्यानुसार जर तुम्ही वैविध्यपूर्ण पुस्तकं काढली तर डेफिनेटली खूप फायदा आहे.